हरि औदुंबरातळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशांत सुखाच भोगी ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो चरण त्यास इच्छित देता आहे नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत शाश्वत आणि सनातन गुरुपीठ आदिगुरु भगवान दत्तात्रेय दत्त संप्रदायातील महनीय विभूती आणि पूर्णावतार भगवान श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नरसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री कृष्ण सरस्वती परमपूजनीय वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज आणि हृदयस्थ सद्गुरु स्वामी स्वरूपानंद त्रिविक्रम भारतींना सद्गुरूंनी विश्वरूप दर्शन दिलं. हा गुरुचरित्रातला विचार आपण पाहिलेला आहे. तथापि त्रिविक्रम भारतींच्या बाबतीत जी घटना घडली त्या घटनेचा साधकाच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटला तर तो विचार आपणाला आपल्या आयुष्याला पूरक होईल म्हणून मुद्दाम सद्गुरूंच्या अनुचिंतनातून आपणासमोर मांडावासा वाटतो. मुख्यतः उपासनेचे जे विविध प्रवाह आहेत त्या सर्व प्रवाहामध्ये अंगभूत आणि अतिशय महत्त्वाचा भाग जर कोणता असेल तर तो भक्ती हा भाग आहे. त्रिविक्रम भारतींच्या ठिकाणी ही विलक्षण भक्ती होतीच होती आणि ती तशी भक्ती होती म्हणूनच त्यांची साधना ही अतिशय उत्तम रीतीने चालू होती. साधनासुद्धा जेव्हा आपण एखाद्याच्या साधनेविषयी विचार करतो तेव्हा त्या साधनेचे प्रवाह कोणते आहेत हा विचार ही लक्षात घ्यायला काही हरकत नाही. त्रिविक्रम भारती हे ज्ञानमार्गाने चाललेले होते. त्याचबरोबर भक्तिप्रवाहही किंवा अत्यंत दृढ भक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये होतीच होती म्हणून भक्तिमार्गही त्यांनी अंगीकृत केलेला आहे. आणि वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करायचा, वेदांचा अभ्यास करायचा म्हणून कर्माचा प्रवाहही ते हाताळत होते. ही 3 कांड जर मानली, भक्तिकांड, ज्ञानकांड आणि कर्मकांड. कांड या शब्दाचा अर्थ इथं सम्यक ज्ञान जे आहे त्या ज्ञानासाठी म्हणून जी रचना केलेली असते त्याला कांड असं म्हणतात. तेव्हा त्रिविक्रम भारतींनी या 3ही प्रवाहांचा उपयोग केलेला आहे आणि संन्यस्त वृत्तीनं म्हणजे सर्वच ठिकाणी परमात्म्याला पाहायचं आणि परमात्म्याला आपल्या हृदयातही आळवायचं.
त्याचबरोबर वेद म्हणजे भगवंताची स्तुती आहे. वेद पुरुषाचं कार्यच ते आहे की अनुसंधान कशा प्रकारे बळकट होईल याचा विचार व्यवस्थित रीतीनं मांडण्याचा जो उत्स्फूर्त प्रयत्न आहे तो प्रयत्न वेदाच्या माध्यमातून केला गेलेला आहे. वेदातून होणाऱ्या ज्या धारणा असतात या धारणासुद्धा आत्मसंपन्नतेसाठी उपयोगी पडतात, चिंतनशीलतेसाठी उपयोगी पडतात. त्यातून होणारा स्वरोदय आहे, हा स्वरोदयही उत्तम अशा प्रकारचा मंत्र मार्ग चालू ठेवतो. मंत्र, तंत्र, यंत्र या सर्वाविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे विचार आहेत ते वेद माध्यमातून केले गेलेले आहेत. आणि ते माध्यम स्वीकारण्याचं मुख्य कारण जर कोणतं असेल तर वेदामुळं आत्मबल वाढतं. वेदामुळं चिंतनाची भूमिका जी आहे ती सूक्ष्मही होते आणि व्यापकही होते. वेद हे आयुष्याला पूरक आहेत. आयुष्य या शब्दाचा अर्थ इथं असा घ्यायचा की ज्या योगे शुद्ध चैतन्य जे आहे त्या शुद्ध चैतन्याची प्रचिती मनाला जेव्हा मिळते तेव्हा खऱ्या अर्थानं मनाला जाग जी येते ती जाग म्हणजेच आयुष्य. ही जाग जेव्हा येते तेव्हा काय होतं नेमकेपणानं तर अनादी आणि अनंत अशा प्रकारचं जे अक्षय तत्व आहे ज्याला आपण आत्मा या नावानं संबोधतो त्या तत्वाचा बोध होत 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 साधक तद्रूप होऊन जातो आणि अमृतमय होतो. त्याचं मृत्यूभय नाहीसं होतं. जगात अनेक प्रकारची भयं आहेत पण सर्वात मनुष्याला भेडसावणारं जर कोणतं भय असेल तर ते मृत्यूभय आहे. चिंता, वेगवेगळ्या प्रकारच्या काळज्या आणि त्याचबरोबर संसारविषयक विचारानं होणारा जो आत्मक्षय आहे या सर्व क्षयाचा जर प्रतिबंध करायचा असेल किंवा आपल्या धारणा उत्तम ठेवायच्या असतील तर उपासना प्रवाहात सामील होणं आवश्यक आहे असं सर्व संतांनी सांगितलेलं आहे. तो त्रिविक्रम भारती त्या दृष्टीनंच उपासना प्रवाहामध्ये सामील झालेला असावा. अर्थात एक वेगळा विचार आपणासमोर मांडतो की आपण पूर्वजन्माविषयी अनेक वेळा ऐकतो. या उपासनासुद्धा पूर्व पुण्याशिवाय किंवा जन्मामध्ये काहीतरी साधना असल्याशिवाय घडून येत नाही. उपासनेला अनेक गोष्टी मदत करत असतात. त्याच्यामध्ये थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद, पशुपक्ष्यांचे आशीर्वाद, जडाचे आशीर्वाद, हे सर्वच्या सर्व आशीर्वाद आपणाला आहेत अशी मनोधारणा उपासना प्रवाहात असताना जर साधक करत गेला तर ती त्याच्या उपासनेला पूरक होते. त्रिविक्रम भारतींची उपासना जी आहे ती कांडत्रयात्मक अशा प्रकारची सुंदर उपासना आहे. आणि सद्गुरुनाथ महाराज त्यांचं दातृत्व जे आहे ते दातृत्व त्यांच्यासारखं दातृत्व कोणाचं असू शकत नाही अशा प्रकारचं त्यांचं दातृत्व आहे. साधा विचार करा आपण की त्रिविक्रमाच्या मनामध्ये कुठंतरी बारीक स्तरावर असा विचार आला की सद्गुरूंचं जे अनुवर्तन गाणगापुरातलं आहे त्या अनुवर्तनावर जेव्हा त्याचा विचार झाला तेव्हा त्याला ते दंभ वाटलं. पुष्कळ लोक दोष देतील, गुरुचरित्रकार सुद्धा त्याला दोष दिल्याशिवाय सोडणार नाहीत, कारण सरस्वती गंगाधर हे अतिशय एकनिष्ठ अशा प्रकारचे महाराजांचे भक्त आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सद्गुरूंच्या कृपेनंच त्यांना अक्षरस्फुरण झालं आणि त्यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे.
तेव्हा त्याच्या मनात ही शंका आली म्हणल्यावर सर्वसामान्य साधक वर्ग जो आहे त्यांनाच हा विचार भेडसावतो की इतका मोठा अभ्यास करणारा मनुष्य, संन्यस्त वृत्तीनं राहणारा, परमेश्वर प्राप्तीसाठी म्हणून आपलं जीवन ज्यांनी वेदांच्या चरणी अर्पण केलेला आहे असा आणि शास्त्रांचाही उत्तम अभ्यास असणारी अशी महनीय विभूती असंच आपण म्हणायला पाहिजे, त्या विभूतीच्या मनात असा विचार येतो, तर मग सामान्य साधकांनी काय करायचं? टी व्ही बघत असताना आपल्या डोक्यातही हा विचार आल्याशिवाय राहणार नाही की त्रिविक्रमासारख्याला जे जमलं नाही ते आम्हाला कसं जमेल. पण असा विचार आपण करायचं कारण काय? कारण आपल्या सर्वांचा विचार चालवणारा जो आहे तो परमात्मा आहे. म्हणून निंबाळ संप्रदायामध्ये भाऊसाहेब महाराज उंदीकर, गुरुदेव रानडे, अंबुराव महाराज, शिवलिंगव्वा या सर्वांनी एक गोष्ट अगदी निष्ठेनं प्रतिपादन केलेली आहे आणि ती गोष्ट जर कोणती असेल तर भक्ती चालविता देव असेल. भक्ती हा चालवणारा परमात्मा आहे, देव आहे, त्यामुळं भक्ती चालते. त्रिविक्रमाच्या मनात शंका आली आणि ती शंका सद्गुरुनाथ महाराजांच्यापर्यंत पोचली. समाज प्रबोधनाच्या दृष्टीनं इतकंच नव्हे तर अनेकांची आयुष्य उजळण्याच्या दृष्टीनं ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. घटना महत्त्वाची आहे हे अशासाठी म्हणावंसं वाटतं की इतक्या सूक्ष्म स्तरावर आलेली शंका त्यांच्यापर्यंत पोचते. मग जर आपण आपल्या आयुष्यात मोठमोठे प्रमाद केले तर त्या प्रमादाला काहीतरी शासन हे असणारच आहे. आपल्या आयुष्याचं अनुशासन उत्तम रीतीनं करण्यासाठी म्हणून स्वतः अत्यंत विचारपूर्वक वागायला पाहिजे आणि आपला विचार बरोबर आहे असं म्हणणंही उचित नाही. कारण सर्व भक्तिमार्गाचं अधिष्ठान जर कोणतं असेल तर भक्तीचं संकलन अंतःकरणामध्ये नीट होण्यासाठी, भक्ती दृढ होण्यासाठी सगळ्या परमार्थ वाङ्मयात, सर्व परमार्थ वाङ्मयामध्ये एकच विचार, एकच शब्द उपयोगी पडत असतो आणि तो शब्द जर कोणता असेल तर विवेक. विवेक हा शब्द अशासाठी उपयोग आहे की मनाचं प्रचलन होत असताना मनाला आवर घालण्याचं काम तो करतो. बुद्धी वेगवेगळ्या पद्धतीनं जर काही गैर अशा प्रकारचा विचार करायला लागली तर बुद्धीवरील अंकुश विवेकामुळं ठेवता येतो. आणि भक्तीसाठी जर कोणता शब्द उपयोगी असेल तर प्रेम हा शब्द आहे. पण हे प्रेम सहजासहजी निर्माण होतच असं नाही. हे प्रेम ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं आणि त्या प्रेमाचं स्फुरण ज्यांच्या हृदयामध्ये सतत होत राहिलं त्यांना संत असं म्हणतात. संत या शब्दाची व्याख्या एकदा एका जाहीर व्याख्यानामध्ये मुद्दाम एकानं विचारली. म्हणले की संत याची व्याख्या एका वाक्यात कशी करता येईल? तर ज्याला अंत नाही तो संत, जो अक्षयाशी निगडीत झालेला आहे, जो प्रेमस्वरूप झालेला आहे आणि ज्याच्या विचारांचे, बुद्धीचे, अंतःकरणाचे सर्व धागेदोरे त्या अक्षय तत्वाशी निगडीत झालेले आहेत आणि जो ते अक्षय आणि अविनाशी असं तत्व आपल्या अंतःकरणामध्ये सातत्यानं धारण करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा कितीही त्रास झाला तरी सहन करायला मागं पुढं बघत नाही, त्याला संत असं म्हणतात. त्रिविक्रम भारतीचा विचार सद्गुरुनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट झाला
आणि त्यांनी कुमशीला जायचं ठरवलं. काल सांगताना मी आपणाला सांगितलं की कुमशीला जायचं ठरवलं याचा अर्थ त्यांना देहानं जावंच लागला असणार. पुष्कळ वेळा आपण स्वप्नामध्ये सुद्धा विविध अशा प्रकारची दर्शनं अनुभवत असतो. पुष्कळ वेळा साधक काय म्हणतील की ते स्वप्न कुठं होतं, ते सत्य आहे. आपण जे एकमेकाशी बोलतो, एकमेकाचा सहवास करतो, कुटुंबामध्ये राहतो, जीवन राहाटी जी आहे ती चालू ठेवतो, हे सगळं जरी आपल्याला सत्य वाटत असलं तरी ते सुद्धा एक प्रकारचं स्वप्नच आहे. कारण का, ते निर्माण झाले, जे जे निर्माण झालेले आहे त्या सर्वाचा लय हा प्रकृतीचा स्वभाव आहे, हा निसर्ग आहे, ती परमात्म्याची इच्छा आहे. म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला सांगताना असं सांगितलं की तू मारणारा नाहीस आणि तुझे शत्रू मरणारे नाहीत. सगळं काही हे नाटक जे आहे हे माझ्या सत्तेनं चाललेलं आहे. पण हा विचार जेव्हा आपण बौद्धिक स्तरावर घेतो तेव्हा काही सुचेनाचं होतं. बुद्धी कार्य करत नाही आणि बुद्धी कार्य करत नाही म्हणून दमून 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 जगातल्या सर्व तत्वज्ञानी लोकांनी आणि त्याचबरोबर बौद्धिक कसरती करणाऱ्या लोकांनी असं सांगितलं की अचिंत्या खलु ये भावाहा न ताम स्तर्केण साधे. चिंतनाच्या पलीकडचे जे विचार आहेत ते विचार तर्काच्या माध्यमातून प्रगट करायचा. त्यांचे विचार तर्क माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही. अंतःकरण जे आहे किंवा विद्यादेवी जी आहे, विद्यादेवी अशासाठी मी म्हणतो की अध्यात्मामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आहेत, एक विद्या आणि दुसरा अविद्या. विद्या त्यालाच म्हणायचं की ज्या योगे मनुष्याला मी कोण आहे ही जाणीव होते, स्वरूपाची जाणीव होते. आणि सा विद्या या विमुक्त, ज्यांनी मनुष्य मुक्त होतो त्याला कैवल्य प्राप्ती होते. ती विद्या, कैवल्य प्राप्ती देणारी आहे ती विद्या. योगाचं उद्दिष्ट कैवल्य प्राप्ती हेच आहे, ज्ञानाचं उद्दिष्ट कैवल्य प्राप्ती हेच आहे. आणि योग आणि ज्ञान या दोहोंचा वापर ज्यांना करता येत नाही त्यांनी आपल्या प्रेम माध्यमातनं जर त्या परमात्म्याला आळवत राहिलं तर निश्चितच तोही मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा त्रिविक्रम भारतीचा जो विचार सद्गुरूंनी टिपला, त्यांना जाणवलं, तो विचार त्याचा बाजूला करण्यासाठी म्हणून त्यांनी ही योग क्रिया आचरलेली आहे. गुरुचैत्यकार म्हणतात की सद्गुरू कुमशीला गेले, त्यांच्याबरोबर त्या राजाचं सैन्य होतं, राजा होता, पालखी होती, हे सगळं म्हणतात. पण गुरुचैत्य वाचत असताना मात्र हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. कारण सद्गुरूंना कोणत्याही कर्माचं माध्यम वापरायला लागतं असं वाटत नाही. कारण ते कर्मातीत आहेत, कालातीत आहेत, स्थलातीत आहेत. इतकंच नव्हे तर अकर्तात्म योग त्यांच्या चरणाशी हात जोडून उभा आहे असे सद्गुरू आहेत. असं असताना ते कुमशीला कशाला जातील? काही गरज नाही. तो राजा गाणगापुरातला होता, पण यांचं वर्णन करताना भक्तांनी राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय असं वर्णन केलेलं आहे. त्यांना तिथं जायचं काही कारण नसावं, पण तरी सुद्धा प्रकार असा घडला, घटना अशी घडली, गुरुचैत्रात असं प्रगट केलेलं आहे की त्रिविक्रम भारतीच्या समोर जेव्हा त्याची मानसमूर्ती स्थिर होईना तेव्हा तो अस्वस्थ झाला. कारण मनाला सुद्धा सवयी लागलेल्या असतात आणि मनाची ती सवय त्या मनाला चाचक व्हायला लागली, असं वाटायला लागलं, तेही बंड करायला लागलं, तेही स्वस्थ राहीना. मन
स्वस्थ राहणं हा मनाचा स्वभावच नाही, मन चंचल आहे. म्हणून आपल्या योगसूत्रांनी चित्ताची एकाग्रता अशी रचना केलेली आहे. आणि त्याचबरोबर शिवसंस्कार स्तोत्र जे आहे, त्या स्तोत्रामध्ये असं म्हणलेलं आहे, तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. म्हणजे माझ्या मनामध्ये नेहमी अतिशय उत्तम अशा प्रकारचे संकल्प विचार निर्माण होत. आपल्या जाणत्या लोकांनी असं सांगितलं. काय सांगितलं हो? तर हा मनाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव त्यांनी जाणला आणि त्यांना कळून चुकलं की ते काही आपल्या हातात सहजासहजी येणारं नाही. म्हणून त्यांनी आणखी एक विचार वेगळ्या पद्धतीने मांडला. तो विचार आनो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. म्हणजे लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम एव्हरी साईड. उत्तम अशा प्रकारचे विचार आमच्याकडं सगळीकडून येत राहो. हा विचार अत्यंत ज्ञानी पुरुषांनी मांडला, तो ग्रहण केला गेला, त्याच्यावर चिंतन केलं गेलं, त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि हा अभ्यास अखंड चालणारच आहे. जोपर्यंत मनुष्याला त्याचं अंतिम उद्दिष्ट सापडत नाही आणि पूर्ण स्वास्थ्य लाभत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते. मग त्रिविक्रम भारतीची अशी अवस्था झालेली सद्गुरूंना कशी सहन होईल? सद्गुरूंचे काही गुण अत्यंत महत्त्वाचे. सद्गुरूंच्याकडे सर्वच गुण आहेत, पण साधकाच्या दृष्टीनं आपणाला सांगतो त्यांच्याकडे साधकाच्या दृष्टीनं काय आहे. साधकांच्या दृष्टीनं सद्गुरूंच्याकडं अत्यंत देण्यासारखी गोष्ट सुंदर कोणती असेल तर आशीर्वाद ही गोष्ट आहे. आशीर्वादाचं व्याख्या करताना मी अशी करतो की ज्यांनी माणसाचं शिरण निर्विवाद होतो त्याला आशीर्वाद असं म्हणतात. म्हणजे डोक्यात बाकी विचारच राहत नाही, झालं, त्याला आशीर्वाद असं म्हणतात. हा सद्गुरूंचा आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पुष्कळ वेळा काय करतो, संतांच्याकडे जातो, मोठ्या माणसांच्याकडे जातो, जे अधिकारी लोक असतील अध्यात्मातले त्यांच्याकडे जातो, प्रेमानं त्यांच्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करतो आणि अत्यंत मऊपणे म्हणा किंवा विनयशीलतेनं त्यांच्याकडे काही मागणी करतो. त्या मागणीमध्ये असं असतं की आपण म्हणतो मला वर द्या. वर द्या म्हणजे काय? आशीर्वाद आणि वर याच्यामध्ये फरक काय आहे? तर वर द्या असं म्हटल्यानंतर जो अधिकारी पुरुष आहे तो पुरुष तुमच्या सर्व धारणा उत्तम करतो त्याला वर असं म्हणतात. आणि ज्या माध्यमातनं धारणा फलित होतात त्याला आशीर्वाद असं म्हणतात. आपण अशा व्याख्या करायच्या त्याच्या. समजा या व्याख्यांशी कोण सहमत झालेलं नाही, आमचं काय बिघडतंय? न झालं तर नाही झालं, त्याला काय बिघडलं काय? फार जर आपल्याला घ्यायचं असलं घ्या, नाही तर घेऊ नका. पण व्याख्यानं आणि प्रवचनं ग्रंथ वाचून, पुस्तकं वाचून आणि नुसती दुसऱ्याचे विचार मांडून करावीत असं वैयक्तिक आम्हाला वाटत नाही. आणि ग्रंथात काहीही सांगितलं असलं तरी सुद्धा ग्रंथातल्या अक्षरांचा प्रकाश जर आपल्या आत्मप्रकाशाशी जोडला गेला नसेल तर ते सांगणं सुद्धा अरण्य रुदन आहे असं वाटतं. अरण्य रुदन. आणि तेवढ्याचसाठी तुम्हाला सांगतो, ही जी घटना आहे, हाच अध्याय मी गेले 3-4 दिवस का सांगतोय तर त्या अध्यायामध्ये पारमार्थिक रहस्य, ज्याला मिस्टिसिझम असं म्हणतात, ही अतिशय उत्तम रीतीनं मंडित केली गेलेली आहेत आणि साधकाच्या दृष्टीनं उपयोगी आहेत म्हणून मी सांगतो. तेव्हा सद्गुरुनाथ महाराजांना त्याचा विचार बोचला असं आपल्याला वाटत असलं ते चुकीचं आहे. कारण सद्गुरूंना कोणतीही गोष्ट बोचत नाही, कारण ते साक्षीच आहेत.
ते कुठल्याही गोष्टीशी विकार माध्यमातनं, वासना माध्यमातनं संलग्न झालेले नाही. त्यांचा दुसरा गुणधर्म अत्यंत महत्त्वाचा जर कोणता असेल तर प्रबोधन करणं हा गुणधर्म आहे. प्रबोधन करणं म्हणजे काय, तर ज्याला जो त्यांना भजतो, जो त्यांच्यावर प्रेम करतो, ते प्रेम त्यांनी प्रेम करत असताना प्रेमाला प्रतिसाद म्हणून ते काय देतात तर ज्ञान देतात. प्रबोधन म्हणजे काय, प्रकर्षानं जो बोध होतो त्यालाच प्रबोधन असं म्हणतात. आणि हा बोध केवळ बुद्धितत्वापर्यंत राहत नाही. हा बोध जो असतो हा चिरंतन असतो. आपणाला सांगतो की लहानपणी जेव्हा आपल्याला साधारण समजत असेल तेव्हा सुद्धा अशा सिद्ध पुरुषांनी काही शब्द जर वापरलेले असतील, त्यांचा सहवास घडलेला असेल, तर ते शब्द आपल्या आत रुतलेले असतात आणि चित्ताच्या स्तरावर जाऊन बसलेले असतात. चित्तापासून काहीही अलग होत नाही. आठवण झाली नाही तरी ते आत असतं. आणि म्हणूनच सद्गुरूंनी काय केलं की त्रिविक्रमाच्या ठिकाणी कोणताही उणेपणा राहू नये. अहो साधक आहे, भगवंताची उपासना करतोय, आणि साधक म्हणजे साधा साधक नाही आहे तो, तर उत्तम साधक आहे. त्रिविक्रम भारतीची योग्यता सुद्धा महाप्रचंड अशा प्रकारची योग्यता असली पाहिजे. आणि त्याची सत्वशीलता जी आहे ती अतुलनीय अशा प्रकारचीच असली पाहिजे. आणि त्या सत्वशीलतेतून पुढं काय घडतंय याचा विचार आपण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पुढल्या व्याख्यानात करायचा आहे. हरिः ओम. विठ्ठल 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 विठ्ठल